हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर मी श्वेता तुमचं मेकअप अँड मच मोरवर स्वागत करते. मी या चॅनलवर ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, स्किन केअर आणि घरच्या घरी कसा मेकअप करता येईल यासंबंधी व्हिडिओज बनवते. जर तुम्ही या प्रकारच्या कॉन्टेंटमध्ये इंटरेस्टेड असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर थँक्यू सो मच अँड वेलकम बॅक. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मी हा लुक कसा अचीव केलाय. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी फेसवरचं पिगमेंटेशन लपवण्यासाठी मी इनसाइड प्रोचं कन्सिलर वापरलं आहे आणि माझी शेड आहे MN35. यामध्ये थोडासा ऑरेंज कलर असल्यामुळे ते माझ्या फेसवरचं पिगमेंटेशन खूप छान प्रकारे कवर करतं आणि ते प्रोडक्ट ब्लेंड करण्यासाठी मी पॅकचा ब्लेंडिंग ब्रश वापरला आहे. आणि कन्सिलर ब्लेंड करताना आपल्याला प्रोडक्ट जास्त मूव्ह नाही करायचं आहे, जिथल्या तिथे डॅब करून दाबून ब्लेंड करायचं आहे, म्हणजे त्या जागेवर तुम्हाला प्रॉपर कव्हरेज मिळेल. आजच्या या लुकसाठी मी माझं मेबेलिन फिटमीचं फाउंडेशन वापरत आहे आणि माझी शेड आहे 332. हा थोडंसं गोल्डन बेस फाउंडेशन आहे, त्यामुळे माझ्या डस्की स्किनवर खूप छान दिसतं आणि फाउंडेशनची कन्सिस्टन्सी मीडियम आहे. तुम्ही ते बिल्डसुद्धा करू शकता, पण फेसवर लावल्यावर ते जास्त हेवीसुद्धा वाटत नाही. ही या फाउंडेशनची खासियत आहे. आणि फाउंडेशन ब्लेंड करण्यासाठी मी पॅकचा कबुकी ब्रश वापरते आहे, त्यामुळे प्रोडक्ट खूप इव्हनली स्प्रेड होतं आणि छान प्रकारे ब्लेंडसुद्धा करता येतं. एकदा फेसवर फाउंडेशन लावून ब्लेंड केल्यानंतर आपल्याला ते मानेलासुद्धा लावून घ्यायचं आहे, जेणेकरून फेस आणि नेकमध्ये डिफरन्स वाटणार नाही. इथे मी के ब्युटी ब्रँडचं क्रीम ब्लश वापरते आहे आणि त्याची शेड आहे रोझी रोमॅन्स. हा खूप छान पिंक कलरचा ब्लश आहे आणि जर आपण क्रीम ब्लशवर पावडर ब्लश लावलं तर ते खूप लाँग लास्टिंग होतं, त्यामुळे मी सर्वात आधी क्रीम ब्लश लावून घेते आहे आणि ते ब्लेंड करण्यासाठी मी नायकाचा स्टिपलिंग ब्रश वापरते आहे. त्यानंतर फेस हायलाईट करण्यासाठी मेबेलिन फिटमीचं कन्सिलर वापरते आहे आणि माझी शेड आहे 30 हनी. हे माझ्या स्किनपेक्षा थोडंच लाईट आहे, त्यामुळे माझा फेस ब्राईट तर दिसतोच, पण जास्त पांढरा पडल्यासारखा नाही वाटत. एकदा कन्सिलर व्यवस्थितपणे ब्लेंड करून झाल्यानंतर आपल्याला अंडर आईजमध्ये क्रीज यायच्या आधी ते पावडरने सेट करायचं आहे आणि त्यासाठी मी माझी हुडा ब्युटीची लूज पावडर वापरते आहे आणि या पावडरने मी माझा संपूर्ण फेससुद्धा सेट करून घेणार आहे. तुमचीसुद्धा जर ऑइली स्किन असेल तर तुम्ही फेस सेट करू शकता किंवा फक्त जिथे जिथे तुम्हाला क्रीजिंग होतं ते एरिया सेट केले तरी चालतात. फेसला व्यवस्थित पावडर लॉकिंग केल्यामुळे मेकअप लॉंग लास्टिंग बनतो. त्यानंतर आता आपण एक पावडर ब्लशसुद्धा लावून घेणार आहोत. चीक्स फुलर दिसण्यासाठी आपल्याला ब्लश फक्त गालाच्या उंचवट्यावरच लावायचं आहे, त्याच्या खाली नाही लावायचं. आज मी हायलायटरसाठी मार्सचं ग्लॅमझिला पॅलेट वापरला आहे. हे हायलायटर खूपच अमेझिंग आहे, तुम्ही बघू शकता किती छान असा ग्लो देते माझ्या फेसवर. हायलायटर लावताना आपल्याला चीकबोनवर, नोजच्या टिपवर, अप्पर लिपवर आणि थोडंसं चिनवरसुद्धा लावून घ्यायचं आहे, जेणेकरून जिथे जिथे लाईट पडेल तिथे आपला फेस खूप छान ग्लो करेल. आता ऑलमोस्ट सगळा फेस मेकअप करून झाला आहे, तर मी फेसवर जरा सेटिंग स्प्रे मारून घेते आहे, जेणेकरून मेकअप जिथला तिथे लॉक होईल. जर थोडासा पावडरीनेस असेल तर तो पण निघून जाईल. फेसेस कॅनडाच्या ब्राऊन आय पेन्सिलने मी पहिले माझे आयब्रोज डिफाईन करून घेते आहे, जिथे कुठे गॅप आहेत ते फील करून घेते आहे आणि स्प्रूलीने ब्लेंड करून घेते आहे. डोळ्यांना आयशॅडो लावण्याआधी मी त्यावर पहिले कन्सिलर लावून घेते आहे, जेणेकरून एक इव्हन बेस मिळेल.
त्यानंतर आपल्याला त्यावर पावडरसुद्धा लावून घ्यायची आहे. जास्त पावडर लावायची नाही आहे, बेस थोडासा टॅकी असला पाहिजे जेणेकरून त्यावर आयशॅडो नीट चिटकेल. आता सर्वात आधी मी माझ्या लॅश लाईनच्या अगदी जवळून नायकाचे पर्पल कलरच्या पेन्सिलने लाईन करून घेते आहे आणि त्यानंतर आपण ती ब्लेंडसुद्धा करून घेणार आहोत. आणि त्यावरच मी एक पर्पल कलरच्या आयशॅडोने त्यावर कलर पॅक करून घेते आहे. हा पर्पल कलर थोडासा डार्क असल्यामुळे मी एका छोट्या ब्रशवर घेतला आहे जेणेकरून तो इथे तिथे पडायला नको, कारण माझा फेस मेकअप ऑलरेडी झाला आहे. आता सेम पर्पल फॅमिलीमधला पण लाईटर शेड घेतला आहे मी आणि एक छोट्याशाच ब्रशवर ठेवून फक्त आउटर कॉर्नरला लावून घेते आहे आणि तो मी हलक्या हाताने क्रीजवर सुद्धा लावून घेणार आहे. आपल्याला हा कलर फक्त डोळ्याच्या शेवटच्या भागावर ठेवायचा आहे, मध्ये आणायचा नाही आहे. एकदा आपल्याला हवा तेवढा कलर डिपॉझिट झाल्यानंतर तो मी फ्लफी अशा ब्रशने व्यवस्थितपणे ब्लेंड करून घेणार आहे. त्यानंतर आपण ब्रो बोन हायलाईट करून घेऊया आणि डोळ्याच्या मध्यावर आयबॉलवर जिथे आपण थोडा गॅप ठेवला होता तिथे आपण एक पिंक कलरची शिमर शेड लावून घेऊया. ती बाकीच्या कलरपेक्षा लाईट असली पाहिजे. आता यावरच मी एक लूज ग्लिटर लावणार आहे, पण त्याआधी मी सर्वात आधी डोळ्याखाली लूज पावडर लावून घेते आहे जेणेकरून जर ग्लिटरचा फॉलआउट झाला तरीसुद्धा ते पावडरवर पडेल आणि मला डस्ट ऑफ करायला इझी पडेल. नाहीतर ॲट द एंड ऑफ आय मेकअप मी एखाद्या डिस्को बॉलसारखी चमकेन. आणि ग्लिटर लावताना आपल्याला फ्लफी असा ब्लेंडिंग ब्रश घ्यायचा आहे आणि त्यावर एकदम थोड्या अमाऊंटमध्ये प्रोडक्ट घेऊन ते टॅप करून लावायचं आहे. आपण खूप प्रोडक्ट एकदा घेऊन नाही लावायचं, नाहीतर ते एका ठिकाणी जमा होईल आणि ग्लिटर नीट नंतरला ब्लेंड नाही करता येत. सो इट इज बेटर की तुम्ही पहिल्यांदा ग्लिटर ग्लू लावून घ्या आणि थोडं ग्लिटर घेऊन ते संपूर्ण तुम्ही डोळ्याला लावू शकता. आता एका क्लीन ब्रशने मी ती लावलेली पावडर डस्ट ऑफ करून घेते आहे आणि माझ्या आयशॅडोवर थोडंसं ग्लिटर पडलं होतं ते सुद्धा पुन्हा एकदा मी तो पर्पल कलर लावून घेते जेणेकरून जिथे कुठे ग्लिटर पडलं होतं ते पण क्लीन होईल. आणि त्या सेम पर्पल कलरच्या आयशॅडोने मी माझ्या लोअर वॉटर लाईनला सुद्धा डिफाईन करून घेते आहे. इनर कॉर्नर सोडून आपण बाजू पूर्ण डोळ्याला लावून घ्यायचं आहे. मस्करासाठी आज मी इसेन्स ब्रँडचा आय लव्ह एक्स्ट्रीम मस्करा वापरलेला आहे. हा मस्करा खूपच छान आहे आणि मस्त व्हॉल्यूम प्रोव्हाइड करतो. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. या लुकसाठी मला आयलॅशेस लावायच्या होत्या, पण मस्करा लावल्यानंतर मला असं वाटत नाही आयलॅशेसची गरज आहे. मस्कराने खूप छान लुक दिला आहे. लिप लाईन करण्यासाठी मी स्विस ब्युटीचं लिप लायनर वापरते. त्याची शेड आहे चेरी ब्राऊन. आणि लिप फिल करण्यासाठी मी लव अर्थ ब्रँडची मूज रेंजमधली लिपस्टिक वापरते आणि त्याची शेड आहे ॲपल टिनी. सो दिस इज द फिनिश्ड लुक. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच अजून नवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.